पानवेलकर नाव आहे त्यांचं, डिटेल माझ्याकडे आहे. आणि ते अंबरनाथचे मुरबाडचे जे आमदार आहेत, त्यांनी जेलमध्ये असणारा जो लकडावाला नावाचा जो आहे गँगस्टर, त्याला सुपारी दिली असं त्या लकडावालांनी संबंधित पोलीस स्टेशनला स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र दिलेलं. पानवेलकरांनी जे आमदार आहे मुरबाडचे, मला वाटतं कथोरे काय नाव आहे त्यांचं, आणि त्यांनी ही दिली असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे पोलीस स्टेशनला. तसं त्यांनी पत्र पाठवलं, कारण पानवेलकरांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर माझ्यावर येऊ नये म्हणून त्यांनी ती सूचना पोलीस स्टेशनला दिली. या पानवेलकरांच्या घरावर कोणीतरी गोळीबार केला. पानवेलकरांनी असुरक्षित वाटतं म्हणून पंतप्रधान, राष्ट्रपती, स्थानिक सीपी, स्थानिक पोलीस स्टेशन सगळ्यांना पत्र लिहिलं. त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता दिली नाही. उलट पीआय तिथले स्थानिक सांगतात की आमदारांशी जुळवून घे. का जुळवून घे? काय आमदारांच्या घरची जहागिरी नाही, त्यांचं राज्य नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं लकडावाला सारख्यांना सुपारी देणारे आमदार भारतीय जनता पार्टीत मध्ये आहे. आणि म्हणून सत्ताधारी पक्षच लॉ अँड ऑर्डर कशा पद्धतीनं त्याचे ढिंडोळे काढतो हा मुद्दा मी मांडला. मीरा भाईंदरचा सुद्धा असाच, त्यांच्यात शिंदे गटाच्या ज्या महिला आघाडीच्या प्रमुख आहे काय नार्वेकर नाव, त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या किमान 10 लोकांच्या विषयी तक्रार केलेली कायदा सुव्यवस्थेची. परवाचं प्रकरण आहे, म्हात्रे नावाच्या नगरसेवकांनी कशा पद्धतीनं दवाखान्यामध्ये धिंगाणा घातला, तशीच केस झाली नवी मुंबईला. म्हणजे थोडक्यात सत्ता, मी सांगितलं कुंपणच शेत खातंय. एखाद्या दुसऱ्या गुन्हेगाराने गुन्हा केला तर मी समजू शकतो, पण सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीच कायदा आणि सुव्यवस्थेचे ढिंडोडे बाहेर काढलेले आहे. आणि म्हणजे राज्य सुरक्षित नाही हा एक मुद्दा मी मांडलेला. आणि दुसरं, जो मिसिंग लिंक आहे याचा जवळपास 7,000 कोटीच्या वर खर्च आहे. 534 कोटी पर किलोमीटर खर्च आहे. चांद्रयान जे झालं त्याचा खर्च 650 कोटी आहे. मिसिंग लिंकचा खर्च 7,000 कोटीच्या वर आहे. आणि त्याचं जर मला असं वाटतं की 18 तासात तो पूर्ववत झाला अशा प्रकारची शेकी मिरवली गेली. अरे इराण मधला जो पूल पाडला होता अमेरिकेनी, तो इराणने 3 दिवसात पूल बांधला आणि यांनी फक्त दरड कोसळलेली बाजूला काढली. 18 तासात तो स्वतः शेकी मिरवत आहेत. भ्रष्टाचाराचा मोठा मुद्दा त्याच्यामधला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं देवेंद्रजीवर आरोप करणं म्हणजे काय महाराष्ट्राने, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, लक्षात ठेवा, संतांचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे आम्ही सभागृहात आज अंतिम आठवडा प्रस्तावात मांडलेले आहेत. मुद्दा उठाया लॉ एंड ऑर्डर तो महाराष्ट्र धमकी दी जा रही है, एक तरफ मिसिंग को लेकर सीएम जो बयान दे रहे हैं, कैसे देखिए सब जो देख लेंगे बोल रहे सीएम, क्या देख लेंगे? जो राज्य के घटनात्मक पोजीशन पे बैठा है वो व्यक्ति देख लेंगे कहता है, इसका मतलब क्या है? किसी ने कुछ विरोध में बात नहीं करनी? तुम्हारे लोग 55% भ्रष्टाचार करते, टक्केवारी लेते, हम तुम पे टक्केवारी का आरोप नहीं लगा रहे, लेकिन बाकी के लोग तो सब कर रहे हैं, तो ये आरोप नहीं लगाना। 7,000 करोड़ का मिसिंग लिंक बना है, सिर्फ 65 दिन में वो गिरता है, तो तुम्हारे पे आरोप नहीं करना चाहिए। और मैं समझता हूँ ये आरोपी सहन करने की शक्ति रखनी चाहिए। लॉ एंड ऑर्डर महाराष्ट्र में आज कोई आदमी सुरक्षित नहीं। भारतीय जनता पार्टी के एमएलए सुपारी दे रहे हैं जेल में के गैंगस्टर्स को। वो मुरबाड़ में जो मैंने एक मुद्दा उठाया, वहां के जो एमएलए है उन्होंने एक सिंपल आदमी को, पानवेलकर नाम के, उनको जेल में जो लकड़ा वाला है उसको सुपारी दी है। ये लॉ एंड ऑर्डर है क्या महाराष्ट्र में? ये मुद्दे हमने उठाए सदन में। चर्चा की जा रही है, आपकी पार्टी के नेता हैं सजीवाद कहने की क्रेडिबिलिटी जो है वो कम हो गई है। मैं समझता हूँ बड़े लोगों के इसमें मैं पढ़ूंगा नहीं। शरद पवार साहब बड़े लोग हैं, हमारे पार्टी की तरफ से भी हमारे माननीय नेता ने प्रतिक्रिया दी, मुझे उस पर प्रतिक्रिया देने की कोई जरूरत नहीं। यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर 7 कसला महाराष्ट्र? देवेंद्रजी फडणवीस म्हणजे काय महाराष्ट्र आहे का? अरे नागपूरच्या एका मतदारसंघाचे तुम्ही काय महाराष्ट्राचं नेतृत्व थोडी, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे। नेतृत्व कसं असतं मोठं? यशवंतराव चव्हाण, गोपीनाथराव मुंडे असं नेतृत्व असतं। तेव्हा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाहीये।
तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री, जर तुम्ही जर काही गोष्टी कराल तर त्याचं तुम्हाला बोलणे ऐकावे लागतील. 7,000 कोटी रुपयाचा मिसिंग लिंक आहे, त्याच्या गेटवरच त्याच्या दरवाजावर दरड कोसळते. आणि मग त्याच्यात जर मला असं वाटतं तुम्ही 65 दिवसापूर्वीचं भाषण तुमचं आठवा की डेन्मार्कचं हे, या देशाचं हे, 240 प्रति किलोमीटर वारा आला तरी याला काही होणार नाही. मग 80-90 किलोमीटर प्रति तास आलेला वारा तुमचे दरड कोसळतो. याचाच अर्थ याच्यात भ्रष्टाचार आहे, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. कॉन्ट्रॅक्टर लोक बोलतात 54% भ्रष्टाचार होतो, तर याच्यातही झाला असं आमचं म्हणणं आहे. या ऐकून घेण्याची तयारी मला असं वाटतं राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी ठेवली पाहिजे. बघून घ्या, धमकी या महाराष्ट्रात चालणार नाही. ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी, एवढं लक्षात ठेवा. सर, प्रति किलोमीटर 540 कोटींचा खर्च येतो. चंद्रयान आता तो मुद्दा विनोदानी म्हणण्यापेक्षा चंद्रयान 650 कोटीत गेलेलं आहे आणि मिसिंग लिंकला 7,000 कोटी लागतात, पैसे लागले. पण मला असं वाटतं जर लागले असेल तर त्याचं युटिलाइज तेवढं नाही ना. पडलं कसं काय मग पहिल्याच पावसात? चला मिसिंग लिंक, अटल सेतूला काय झालं, कोस्टल रोडला काय झालं, आज हे तरी सुरक्षित आहे का? मग याचं उत्तर तर तुम्हाला द्यावं लागेल. संजय राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे, त्यावर संजय राऊतांचं जे काही वक्तव्य आलेलं आहे एकनाथ शिंदे शरद पवार भेटीवरती, त्यामध्ये जयंत पाटलांचं म्हणणं की संजय राऊतांना नाराज व्हायचं काहीच कारण नाही. ठीक आहे ना, संजय राऊत साहेब बोले, जयंत पाटील साहेब बोले, याच्यात मी कशाला काय बोलू? हे पहा, ज्या राम मंदिराच्या दानपेट्या चोरणारे लोक आहे, दानपेट्यात अपहार करणारे लोक आहे, त्याच्यामुळे धर्माचा काय अपमान आहे? खऱ्या अर्थाने धर्माचा अवमान तर या चोऱ्या करणारे, देणग्या चोरणारे लोक करतायत. श्रद्धेने लोकांनी 1-1 रुपये, 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये श्रद्धेने राम मंदिरासाठी दिलेले आहे. त्या माणसाचा अपमान नाही, हा श्रद्धेचा अपमान नाहीये. आणि श्रद्धेचा अपमान केला जातो. रामाच्या नावाने मला असं वाटतं ही दुकानदारी चालणार नाही. रामाच्या मंदिराची देणगी चोरणारे, ती हडपणाऱ्याला उत्तर द्यावं लागेल. एक दुसरी गोष्ट, मिसिंग लिंक वर टीका करत असताना महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही, हा मुख्यमंत्र्यांना माझं स्पष्ट म्हणणं आहे. हा महाराष्ट्र दगडांचा आहे, हा आपल्याला जे महाराष्ट्र घेते ते देवाचा आहे, धर्माचा आहे, संतांचा महाराष्ट्र आहे, महापुरुषांचा आहे, छत्रपती शिवरायांचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे, फडणवीसांचा नाही. फडणवीस एक नागरिक आहे राज्याचे, एवढंच लक्षात ठेवा. एक मिनिट अनुपम खेर यांचं जे विधान आहे, त्यांना प्रश्न विचारण्यात आला दान चोरी करणाऱ्यांना शिक्षा व्हावी का, त्यावर ते म्हणतात की दान हे अपेक्षेविना दिलं जातं, रामानं दिलेल्या दानाची राखणदारी करावी अशी भक्तांची अपेक्षा नसते, अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे. याला कसं पाहता? अनुपम खेर याच्यात प्रतिक्रिया देण्याला काय अर्थ आहे? राम भक्त काय म्हणतो त्याच्याकडे बघितलं पाहिजे. अनुपम खेर कोण आहे? चापलुसी करणारे कलावंत आहे या लोकांची, त्याच्याविषयी आपण काय बोलायचं? ते म्हणतात राम त्रेता युगात होऊनही अनुपम खेर अयोध्येत जाऊन राम यांचा काळ द्वापार युगात असल्याचं म्हणतात. मला नाही एवढं मी खोलवर जात नाही. मी श्रीरामाचा भक्त आहे, त्याला नमस्कार केला पाहिजे, त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. मला माहिती द्वापार आणि त्रिपार युग मला नाही माहिती. मंत्रालयातील अधिकारी जे आहेत त्यांचा आरोग्याचा प्रश्न आता याच्यावरती येतोय. पाणी दूषित असल्यामुळे अनेक अधिकारी जे आहेत त्यांनी दवाखान्यात राहणार. आता अधिकाऱ्यांना कळत असेल, लोकांच्या आरोग्याशी कळतं, आता स्वतःच्याच आरोग्याचे हाल होतात. थँक्यू. सैराट सिनेमातील अभिनेता सल्ला उर्फ